हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललोय डीमार्टला. तर आमच्या इथे तर डीमार्ट नाही, विद्याविहारला चाललोय आम्ही. तिकडे एक मित्र आहे माझा, तो तिकडे जॉबला जातो, त्याचं ऑफिस आहे. त्या ऑफिसच्या समोरच तो डीमार्ट आहे. तर सोबत आपला निखिल भाऊ पण आहे. आणि गाईज आत्ताच गाडी वॉश केले, कसे चमकते बघा. गाडीला ल्यूब करून घेऊया आणि मग पुढे जाऊया. चल भावा, ल्यूब करायला घे. आपला ल्यूब करतोय. टायर घुमा मेरे पैर पे मत डाल. तू निखिल भावा. गाईज हे काय लावा, डेंजर कारभार आहे. तर चला गाईज, ल्यूब करून पण झालाय. आता निघूया पुढे. आपला भाव पण आहे आपल्या सोबत. अरे बाय बाय नाही जायचं आपल्याला. तर गाईज चला पुढे भेटूया. तर गाईज पोचले विद्याविहारला. आहे भावाचं ऑफिस, नीलकंठ बिझनेस पार्क. त्याच्यामध्येच भाव आपला कामाला आहे. तर भाव आपला आता सुटेल, टाइम झाला तर सुटायचा. तो आला की मग जाऊया पुढे डीमार्टमध्ये. ऑफिस तर कडक आहे त्याचा, पूर्ण काचेचा. आला आपला भाऊ बुलेट किंग. भाई कितना टाइम लगा रहा है भाई, कभी से रुके. Give me water. Give me water. तर चला काय, आता जाऊया पुढे डीमार्टला. निखिल किंग. तर गाईस आलोय डीमार्ट मध्ये. गर्दी कडक आहे आणि आता मी चाललोय फर्स्ट फ्लोअरला. निखिल तू क्या देख रहा है भाई, कुछ तो देख. लेना भाई. ऐसा क्यों कर रहा है. ऐसा देखते रहे, तो सिर्फ खड़ा है. तर गाईस शॉपिंग झाले. एवढे आम्ही शॉपिंग केले तिघांनी मिळून. शॉपिंग करता करता झाले रात्र. तर चला आता जाऊया घरी. निघायचं काय बुलेट किंग. तर गाईस आता आलो सायन्स सर्कलला आणि मध्येच भाव आमचा बोलला निखिल किंग की चला मी तुम्हाला चायनीज भेल खिलवतो. तर भाई आपल्याला चायनीज भेल खिलवतोय. त्याच्यावरती तुला काही रिॲक्शन द्यायचे आहेत. मला खूप भूक लागली, पोट वाढलंय तरी पण मी खातोय. त्यामुळे माझा भाव आज मला खायला देतोय. पहिल्यांदा तर मी खूप खुश आहे. तर आज मी चायनीज भेल खातो. थँक्यू निखिल भावा. थँक्यू भाई. भाई थँक्यू बोल. धन्यवाद भावा. गाईज आता आपला अमित थोराट पण आलेला आहे. आता मी इकडनं चाललोय श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्कला. दिल्लीचा अड्डा. SP ग्रुप, SP गँग भावा. SP ग्रुप, FC गँग सगळं एकच आहे. हा. आणि आमचा निखिल किंग, आमच्या ग्रुपचा कोण अध्यक्ष. गाईज श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्कला जाणार होतो, पण आमचा निखिल भाऊ बोलला की मी खूप थकलोय, तर आपण नाही जायचं. ड्रायव्हर आहे. बरोबर आहे, तो ड्रायव्हर आहे. बरोबर आहे. तर तो बोलला की त्याने आग्रह केला आम्हाला की आपण नाही जायचं, म्हणून आम्ही इथे बसलोय. आणि अजून एक गोष्ट, तिकडे आम्हाला आमचा एक मित्र भेटणार होता प्रसाद. आता त्याला तिथेच थांबवलंय. त्याला तिथेच थांबवलंय. आता तो कॉल करेल आम्हाला, तर आम्ही बोलू आम्ही डायरेक्ट गेलोय घरी, तू रॅपिडो मारून घरी ये. तर ह्याच्यावरती काही तुझं म्हणणं. असं तुम्ही करून आपल्या एका मित्राला इथं थांबवलं, तुम्हाला असं. मग मी तर बोलतोय तुला की चल करू. निखिल द किंग हा थकले असल्यामुळे आम्ही निखिल किंगच्या पुढे कधी जात नाही. हा ती तर गोष्ट आहे भाई. आमचा निखिल किंग वन साइड आहे, आमचा भावी अध्यक्ष. आणि तुम्हाला इन्स्टावरती त्याला फॉलो करायचं असेल तर त्याची इन्स्टा ID आहे निखिल किंग 302. तर गाईस तुम्ही फॉलो करू शकता. पत्या भाऊ तुमचं म्हणणं काय. मला खंत वाटतंय की माझा भाऊ तिकडे उभा आहे, पण खरं बोललं तर भावाच्या एवढ्या चरब्या आहेत ना, त्या चरब्या काढायला त्याला तिथं उभं ठेवणं गरजेचं आहे. पण काही टायमात त्याचा फोन आला तर आम्ही पुढे कारवाई करू. तर गाईस आता बघूया, भावाचा फोन आला की त्याच्यासोबत थोडा प्रँक पण करूया आपण. म्हणजे हा व्हिडिओ कसा भाई प्रँक व्हिडिओ पण होतो. तर तर गाईस आता आम्ही त्या प्रसादला फोन करतोय.
प्रसादला आता लवकरच प्रसाद भेटणार आहे. कुठं गेला? कुठे आहे? नाही मग एक काम कर, आम्ही एसपी ला नाही जात, आम्ही फाय गार्डनला बसतो. किती सुटलास की मग डायरेक्ट फाय गार्डनला ये. चालेल ना? काही प्रॉब्लेम नाही ना तुला? ओके ओके. शॉर्ट झाला तर सुटलाच नाही. ड्रायव्हिंग आमचाच फेल झालाय भावांनो, जाऊ दे आता. तर गाईस 31चा आमच्या प्लॅनचा आता विषय चालू होता. तर आम्ही 31ला अलिबागला विला बुक केलेला, पण तो आम्ही कॅन्सल केला आणि आता आम्ही चाललोय माणगावला. तर माणगावला मित्राचा बंगला आहे, नवीनच त्यांनी तो बंगला बांधला आहे, माणगावच्या आतमध्ये आहे, थोडं लांब आहे तिथून. तर आम्ही सर्व ग्रुप तिकडे जाणार आहोत. तर तिथं तर खूप मजा येणार आहे, कारण की एस पी गँग ही तुम्ही तर बघितलंच असेल. तर आमचा ह्याच्यात खूप मोठा ग्रुप आहे. तर सर्व पब्लिक तिथे तुम्हाला दिसेल आणि तिथे खूप मस्ती, आमची येडेचाली आणि ब्लॉग पण मी तिथे करणार आहे. तर ब्लॉग पण खूप युनिक असतील. तर भावा तू काय बोलतो त्याच्यावरती? तिकडे आम्ही काय करू, आमची जी गँग आहे ती किती मोठी आहे, आम्ही सगळ्यांसोबत तुम्हाला भेट करून देऊ. सगळ्यांना सांगू हा मी नवीन ब्लॉग चालू केला आहे, सगळ्यांनी तुम्ही पण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्राला पुढे होऊन द्या. आपला मराठी माणूस कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाही राहिला पाहिजे. मराठी माणूस हा फक्त मराठी नसून हा अवघा भारतावरती पण राज्य करू शकतो. तर मराठी माणसाला फक्त पुढे पाठवायचा प्रयत्न करा. मराठी माणूस पुढे जायला पाहिजे आपला. जय महाराष्ट्र. तर गाईस तसंच आता आपण ब्लॉग तर कंटिन्यू करतोय. जॉबमुळे म्हणजे असं डेली ब्लॉग करता येत नाही, तरी पण मी ट्राय करतोय की म्हणजे ब्लॉग चांगले आणि लवकर बनवायचे. आम्ही म्हणजे तसं तुम्ही बघू शकता ते ब्लॉग डेली. काय बोलतो तू? थोडं लेट झालंय, थोडं 6 दिवसानंतर ब्लॉग बनतोय. तुमचा जर असाच प्रेम भेटत चालला तर आम्ही 6 दिवस न करता भावाला प्रयत्न करू, आम्ही 2 दिवसात 1 दिवसात डेली ब्लॉग चालू करू. फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, तुमचं प्रेम व्यक्त करा, तुमचं प्रेम जे आहे ते कमेंटमध्ये सेक्शन करा आणि आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या. तर गाईस तेच थोडं सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केले तर कसं मला पण मोटिवेशन भेटेल. तर मी पण डेली व्लॉगचं करू शकतो आणि आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. तर ते पण करा लवकरात लवकर गाईस. थँक्यू. तर गाईस आता मी एक एक्सपेरिमेंट करतोय. काय करतो? एक्सपेरिमेंट करतोय गाईस, आम्ही एक एक्सपेरिमेंट. ऐकलंस का प्रथमेश मोडसिंग? तर गाईस आम्ही ठेवलाय आयफोनच्या फ्लॅशवरती कागद. तर तो बघूया आता जळतो का. थोडा वेळ लागेल, पण माझं म्हणणं आहे की तू जळणार नाही, त्यांचं म्हणणं आहे ते जळेल. थांब ना भावा, तुला आता इथे हे कागद का नाही जळू शकत? बरोबर, जसा माझ्या भावाने जसा आयफोन घेतला होता तशी खूप जणांची आली, तसा बघूया कागद पण जळतो का. यस गाईस, तर बघूया आता हात जळतोय का. बघ तर गाईस जळू शकतो, कारण की भाई आपण ह्याच्यावरती बोट ठेवला ना तर भाई बोट असं तापतो. हे पण गरम तर होत आहे, पण याला आतमध्येच टाकूया. झालं ना भावा, आताच मोबाईल घेतलाय नवीन. कवर काढून करू का? बोल ना ये बेटा. बाप आ रहा है देख. गरम थोड़ा गरम होत होत रे. गरम नाही. हा कागद तुझं नकली आहे वाटत. तर गाईस नकली असलं. कागद नकली होता, वरती प्लॅस्टिक होता म्हणून कागद नकली निघाला. स्टारबक्सचा कागद आहे तो. स्टारबक्सचा. तर आम्ही काय करू, बाकी हा एक्सपेरिमेंट आपण कोणत्या नवीन एक्सपेरिमेंट रे ब्रो दुसऱ्या ब्लॉग मध्ये करूया. मीडियम मधले असल्यामध्ये समजून घ्या भाई, मित्रांनो. बघा आम्ही मराठी आहोत तर आम्हाला त्याचा गर्व आहे. बोल ना ये बेटा. गाईस
31चा आता आमचा प्लॅन तर चालूच होता. तर 31चा जो यांनी प्लॅन केलाय तो भाई आपला अध्यक्ष अध्यक्ष नाही, मी ह्यानीच मित्र आहे प्लॅन यांचा. केलाय तो सर्व. आणि ह्याचाच तो बंगला आहे. तर भाई भाई माझा बंगला नाही तो भावा, तो माझ्या भावाने बांधलाय एकदम अरे नवीन पण बंगला. भाव तुझाच आहे ना तो. हा, भाव माझाच आहे. मग पण तुझाच तुमचा पण बंगला झाला, झाला तुम्ही ना. माझे भाव. तर गाईस आहे आदित्य अध्यक्ष 31 प्लॅन अध्यक्ष मी नाहीये, सर्वच आहेत. आहे गांधी मार्केट. आणि आपल्या निखिलचा इथे धंदा आहे भाजीचा. आणि हा निखिलचा भाव निहाल. तर मनसेवाला महाराष्ट्र आहेत. आपण पण मनसेवालेच आहोत. गावची एकत्र आली आहे, गावाला आली आहे, ठाकरे बंधू. तर गाईस हा व्लॉग मी इथे सेंड करतो. आणि जास्त मोठा व्लॉग झाला नाही तरी पण मी पुढे ट्राय करेन की व्लॉग थोडे जास्त टाईमचे बनवेन. आणि व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला गाईस भेटतो नवीन व्लॉगमध्ये.